मेट्रोने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी आता आनंदाची बातमी आहे। ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये कोलाबा ते कफ परेड पर्यंतचा जो प्रवास आहे तो सुसज्ज होणार असल्याची माहिती मिळते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 7 किंवा 8 तारखेला याचं उद्घाटन सुद्धा होईल असं सुद्धा बोललं जातंय। मी सध्या कफ परेड मेट्रो स्टेशनच्या अगदी बाहेरच्या ठिकाणी आहे, जिथे काम जे आहे ते सध्या अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेलं आहे आणि कुलाबा ते आरेपर्यंत धावणाऱ्या मुंबई मेट्रो 3 मार्गावरील उर्वरित प्रवास ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये होणार असल्याचं बोललं जातं। या ठिकाणी आपण पाहतोय की काम जे आहे ते अंतिम स्वरूपात पोहोचलेलं आहे। रात्र झालेली आहे, मात्र तरी देखील आपण पाहतोय की या ठिकाणी केबलिंगचं जे काम आहे ते सुरू आहे। दक्षिण मुंबईहून उपनगराकडे प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांचा वेळ आणि श्रम हे दोन्ही ही मेट्रो सुरू झाल्यानंतर वाचणार आहे। गेल्या शुक्रवारी मेट्रो रेल्वे सेफ्टी बोर्डाच्या CMRS टीमनं आचार्य यात्रे चौक ते कफ परेड या 10.99 किलोमीटर उर्वरित मार्गाची प्राथमिक तपासणी पूर्ण केली। या आठवड्यात याबाबतचा अहवालही सादर झाला, त्यामुळे संपूर्ण 33.5 किलोमीटर मार्ग प्रवाशांसाठी खुला होणार आहे। सध्या आरे ते आचार्य यात्रे चौक या 22.46 किलोमीटर मार्गावर एप्रिलपासून प्रवासी सेवा सुरू आहे, तर उर्वरित मार्गावर एप्रिलपासून ट्रायल रन सुरू करण्यात आला होता। आता तो यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानं अंतिम मंजुरीची प्रक्रिया सुरू असल्याचं बोललं जातं। या मेट्रो मार्गामुळे कोलाबा, वरळी, सांताक्रूज विमानतळ तसेच आरेपर्यंतचा जो प्रवास आहे तो मोठ्या प्रमाणात सोपा, जलद आणि सुलभ होणार आहे। या मार्गावरील प्रवासामुळे रोज दक्षिण मुंबई मधून उपनगराकडे जाणारे जे लोक आहेत त्यांना बऱ्याचशा वाहतूक कोंडींचा जो सामना आहे तो करावा लागत होता। मात्र आता मेट्रो 3 ची जी कफ परेड पासून आरेपर्यंतची जी मार्गिका आहे ती सुसज्ज झाल्यानंतर, खुली झाल्यानंतर मुंबईकरांना ट्रॅफिक पासून मुक्ती मिळेल, इंधनाचाही खर्च वाचेल असं बोललं जात आहे। त्यामुळे प्रतीक्षा शिगेला पोहोचली आहे। कॅमेरा पर्सन प्रेम म्हात्रेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।